नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत की एकदम सोप्या पद्धतीने अंडा राईस, एग राईस कसा बनवायचा. यासाठी मी थोडे तांदूळ उकडत ठेवलेले आहेत, भाज्या चिरून घेतल्या आहेत, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, गाजर आणि फरसबी. ह्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी दिलेली आहे. याच्यामध्ये जिरं, आलं आणि लसणाची फोडणी दिली. त्यानंतर भाज्या टाकलेल्या आहेत. ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या आधी टाकायच्या आहेत. गाजर आणि फरसबी 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. ते थोडं शिजून झाल्यानंतर त्याच्यानंतर उरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो. तुम्हाला जर आणखी कुठल्या दुसऱ्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही त्या घालू शकता. कांदापात असेल तर तीही यूज करू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती घातली नाही आहे. आणि हे एक थोडं कच्चं राहील असं शिजून द्यायचं आहे. एकदम जास्ती पण कच्चं नाही ठेवायचं आहे. दुसऱ्या गॅसवरती मी पातेली ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलं आहे. त्यानंतर मी हे तेल थोडं गरम झाल्यानंतर इकडे ह्या भाजीमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार टाका. त्यानंतर मी अंडी फोडून घेतली आहेत. साधारणतः 4 अंडी मी इथे घेतलेली आहेत. जर अंडी फेटून घ्यायची असतील तर ती फेटूनसुद्धा घेऊ शकता. मी इथे मीठ टाकलं नाही आहे कारण मी भाजीमध्ये मीठ ऑलरेडी घातलेलं आहे. आणि मग हे अंडं पूर्ण प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे. कच्चं अंडं ठेवायचं नाही आहे. त्यानंतर इकडे जी भाजी झालेली त्याच्यात मी जो उकडलेला भात आहे तो घालून प्रॉपर मिक्स करून घेतला. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो अंडा शिजलेला आहे तो आपल्याला पूर्ण त्याच्यात घालून परत मिक्स करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला अंडा तयार होतो. त्याच्यानंतर मला ऑमलेट आवडतो म्हणून मी ऑमलेट बनवलेला आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही केला तरी चालेल. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपला अंडा राईस तयार आहे. थँक्यू.